हे गाईज वेलकम बॅक. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आम्ही निघालेलो आहे शॉपिंगसाठी. कसली शॉपिंगसाठी निघालेलो आज आपण? आम्ही निघालो आहोत साड्यांची शॉपिंग करायला. येस, आज आम्ही घ्यायला निघालेलो आहोत साड्या. आज भरपूर खर्च होणार आहे आणि खूप मज्जा पण येणार आहे. हो, कारण की लास्ट टाइम पण आम्ही गेलेलो साडीची शॉपिंग करायला. भरपूर लाईक 3 ते 4 तास लागले होते. मी पण माझा टाइमपास करत होतो, मधून अजून येत होतो. म्हणजे हिने चॉईस केलेल्या साड्या खूप सुंदर होत्या. तो आज सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्या लेडीज माझ्याशी रिलेट करू शकतात की साड्या घेण्यासाठी किंवा कोणतीही शॉपिंग करण्यासाठी किती वेळ लागतो. व्यवस्थित बघून छान आपल्या आवडीनुसार घेण्यासाठी तर वेळ लागतोच. मी स्ट्रेट खायला आलोय, खूप भूक लागली आहे. ह्याने मसाला काय मागवले? मैसूर मसाला. मैसूर नाही, हे काय आहे? तवा. हां, तवा. हा, ह्याने मागवले तवा पुलाव आणि मी मागवलेलं आहे मैसूर मसाला डोसा. कसं आहे? यम तर दिसतंय. टेस्टी आहे. तूप वगैरे टाकलं ना, त्यामुळे जास्त टेस्टी लागतंय ना. वाटतंय, चला मी पण ट्राय करते. स्वतःच खातोय, मला देईन. मला वाटलेलं मला फीड करणार. अरे बापरे. नाईस नाईस, टेस्टी आहे, खूप टेस्टी आहे. अजून दे. छान मागवलंयस. नाही तर नेहमी गंडतोस. काय 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 म्हणाला? कधी कधी गंडतो असं, नेहमी नेहमी नाही. हां, बट दिस टाइम टेस्टी आहे. खाऊन बघ, टेस्टी आहे ना. ट्राय कर. माझा डोसा आलेला आहे. यावेळी मी गंडलेली आहे. माझ्या मैसूर मसाला डोस्यामध्ये भाजीच नाही आहे, मला भाजीच दिलेली नाही आहे त्यांनी. मैसूर मसाला डोसा मागवला होता आणि साधा डोसा मला दिला. देईल म्हणतो बोलला. भाजीच नाही आहे डोस्यामध्ये. काय म्हणाला तो? देतो म्हणलाय का आणून? भरपूर ऑर्डर होते त्यामुळे कन्फ्युजन झालं बोलला. ओके ओके, ठीक आहे, वेट करू भाजीचा येईपर्यंत. सांबार चटणी वगैरे मला छान वाटतं. दुसरा नाही ना. ओके, त्यांनी भाजी मला सेपरेट आणून दिलेली आहे. सो चला, एन्जॉय करते मी पण माझं फूड. हां, क्रिस्पी आहे, मला तसंच आवडतो क्रिस्पीवाला. राहते बुडव, राहतेत बुडव. कसं आहे? टेस्टी आहे. ओके, चला मी पण खाते आता. ओके ओके, टेस्टी आहे. टेस्टर छान आहे पण कमी टेस्ट लागते, म्हणजे जरा फिकी फिकी लागते. अच्छा, चटणीत अजून काय एक्सपेक्ट करणार आहे? ओके. पूर्ण भेटली का साडी? भेटली का? एकच भेटली आणि अजून बघायचं चालू आहे. इथे खूप गर्दी आहे, बायका इतका धक्काबुक्की करतायत. मी कसं बसं एका कॉर्नरला येऊन बघतेय साड्या. बघ बघ पटकन. अजून पुढचा दुसरा सेक्शन पण बघायचा म्हटली ना तू, आपल्याला खूप वेळ झाली. हा आहे ओके, बट हा जो दुसरा हातात आहे ना हिरवा, तो बेटर वाटतो याच्यापेक्षा. चला अजून दुसरे सेक्शन बघायचे. ठीक आहे, चला. आम्ही आता शॉपिंग केलेली आहे आणि आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत दुसरीकडे शॉपिंग करायला. हाय गाईज, तर आम्ही आता आलो आहोत शॉपिंग करून खूप सारी.
आणि जरा अर्जंटमध्ये आम्हाला यावं लागलं. तर चला आता नेक्स्ट आम्ही कुठे जातोय ते दाखवतो तुम्हाला. आज डोक्यावर ना काढणं हे ओढणी स्कार्फ या. तर आधी आम्ही गेलो होतो साड्यांची शॉपिंग करायला. आधी आम्ही साड्या घेऊन आलो. साड्या घेऊन आल्याच्या नंतर आम्ही तिथूनच डायरेक्ट माझी शॉपिंग करायला गेलो. मला थोडेसे टॉपर्स वगैरे घ्यायचे होते, त्यामुळे मग आम्ही तिकडे गेलो माझी शॉपिंग करायला. आणि तिकडे एवढी गर्दी होती आणि एवढं गरम होत होतं, तिथे मला लिटरली शूट करताच आलं नाही. आणि खूप गर्दी पण होती, त्यामुळे मी तिकडे काही शूटिंग केलं नाही. नंतर मी डायरेक्ट तुम्हाला दाखवेनच की मी तिथून काय काय घेतलं आहे. मी त्याचा प्रॉपर हॉल करेन आणि तुम्हाला दाखवेन की मी तिथून काय काय परचेस केले ते. तर आमची पॅकिंग झालेली आहे. जास्त काही नेत नाही आहे आम्ही. ही एक बॅग आहे माझी, ती एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे. सो बस एवढ्याच बॅग्स नेतो आहे. कुठे जातो आहे? मुंबईला. कुठे? माझ्या सासरवाडीत चाललो आहे आम्ही. कशासाठी? धोंडा महिना आहे ना, सो धोंडे जेवण खायला निघालोय. आपली झाडं आत घ्या ना, नाहीतर पूर्ण हे होऊन जातील. उन्हामुळे दिवसभर ऊन इतकं पडतं ना, त्यामुळे आम्ही एक दिवस असंच गेलेलो. सगळी झाडं गॅलरीमध्येच होती आणि 2 दिवसांनी होऊन बघतोय तर जरा सुकली होती, त्याची पानं एकदम गळलेली. त्यामुळे आता आम्ही झाडं सेफली आतमध्ये ठेवून जातोय. शूज पण आम्ही आत ठेवून चाललेलो आहे. बाथरूमची लाईट राहिली आहे म्हणून गेलेले आहेत बंद करायला. चला चला चला, लेट्स गो टू. चला. सुंदर दिसतंय ना रात्रीचं. मिसिंग लिंक क्रॉस केलेला आहे. 8 किलोमीटरचा बोगदा प्लस तो ब्रिज भारीवाला तो. आणि आता परत एका बोगद्यामध्ये आलेलो आहोत आणि आता त्यातून एक्झिट करतोय. सो ऑलमोस्ट आता आम्ही किती 20 मिनिटात पोहोचू मुंबईत. 20च मिनिटात आता मग आम्ही पोहोचू मुंबईत. या रोडमुळे किती कनेक्टिव्हिटी जवळ आली आहे, म्हणजे किती टाईम वाचला आहे. लिटरली आम्ही फेस करत होतो आधी त्या घाटातून सगळं ट्रॅफिक वगैरे काय इश्यू. त्या घाटात कधी ट्रॅफिक असलं की 1.5-2 तास जायचे. आणि आता ह्यामुळे किती ट्रॅव्हलिंग स्मूथ होतं आहे ते आम्हाला कळतं आहे. ते आम्ही फेस करतो, म्हणजे आम्हाला फील होतं आहे ते. त्यामुळे आम्ही खूप हॅपी आहे. ती बोलली होती टनल मिसिंग ब्रिज क्रॉस करायच्या आधी की 20 मिनिटात पोहोचू. बट जसं आम्ही ब्रिज क्रॉस करून पुढे आलो, तिला हा पॉईंट दिसला. भूक लागते ऑब्व्हियसली, ट्रॅव्हलिंगमध्ये भूक लागते. मग 1 तासाचं का असे ना किंवा अर्ध्या तासाचं का असे ना, भूक लागते. आणि बर्गर इज माय गो टू फूड. म्हणजे मला कुठेही फ्राईज आणि बर्गर दिलं तर मी इझिली खाईन, असं आहे माझं. सो आय विल नेवर से नो टू बर्गर और फ्राईज. इथून जाऊ ना. सो आम्ही आता बर्गर, फ्राईज आणि नगेट्स वगैरे घेतलेले आहेत. सो एन्जॉय करू जाताना. तर आम्ही आता कामोठात पोचलेलो आहे आणि पोचून सगळ्यात पहिलं आम्ही मिठाई घेतलेली आहे आणि आता निघालेलो आहे घरी. 2च मिनिटात आम्ही आता घरी पोहोचू. आता आम्ही आलेलो आहे घरी. आता लेट्स ओपन दी डोर. बघूया सिया काय करते. बाहेरून लॉक आहे. बाहेरूनच लॉक आहे. कोण आले?
सगळेजण आता जेवायला आलेलो आहे. सियू सिया पण आमचे सगळं खाते. सियू बघ सियू. व्लॉग आहे बाप्पा, हा व्लॉग आहे माझा. सिया काय पिते? काय पिते? ज्यूस ज्यूस पिते. चला आता आम्ही आलेलो आहोत जेवून. तर उद्या पण आमचा प्लॅन बनतोय. कुठे जायचं प्लॅन बनतोय दीदी उद्या आपला? तर उद्या पण आमचा प्लॅन बनत आहे वाशीला जाण्याचा शॉपिंगसाठी. तर उद्या पण आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही कुठल्या कुठल्या प्लेसेसला गेलोय, काय काय करतोय, काय काय खातोय. तर चला आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. जीजू थोडेसे गमतीशीर फनी आहेत आमचे जीजू, जरा नाही खूपच आहेत. तर चला असेच ब्लॉग्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. चला बाय बाय. बाय.